नमस्कार मित्रांनो, मी सुनील परांडे. बघा, आज आपणाला अलाइड अँगल चे एक्झाम्पल पाहायचे. बघा, अलाइड अँगलचे फॉर्म्युला तुम्ही प्रीवियस लेक्चरला पाहिलाय, पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलाय अलाइड अँगलचे फॉर्म्युले आणि प्रीवियस लेक्चरला अलाइड अँगलचं डेफिनेशन पाहिलाय. बघा, अलाइड अँगलचं डेफिनेशन काय सांगतंय, मला त्या अलाइड अँगल जो अँगल दिला असेल त्याचं काय करायचं आहे, 2 भागात लिहायचं आहे. ॲडिशन म्हणजे 2 अँगलमध्ये ते लिहायचं आहे. पण त्यातला एक अँगल काय पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कोणते, हा अँगल काय असले पाहिजे, 30, 45, 60 किंवा 90 हे स्टँडर्ड अँगल आहेत. ह्याच्या ॲडिशन मध्ये तो पहिला अँगल लिहायचा आहे. म्हणजे एक अँगल काय लिहायचा आहे, हा स्टँडर्ड प्लस केल्यानंतर हा, आणि दुसरा जो अँगल असेल तो अँगल कसा असणार आहे, 90 च्या मल्टिपल मध्ये असणार आहे. काय असणार आहे, 90 च्या मल्टिपल. ह्या फॉर्म मध्ये जे अँगल तुम्ही लिहिताय त्याला काय म्हणणार आहे, अलाइड अँगल म्हणणार आहे. आज आपण त्याच्यावरचेच एक्झाम्पल पाहणार आहोत. मग फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय, साइन मायनस ऑफ 765 डिग्री. मला याचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. काय ह्याचा व्हॅल्यू, परत तेच बघा, क्वेश्चन काय होता, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. हेच पण म्हणजे कॅल्सीचा उपयोग न करता तुम्हाला ह्याचं व्हॅल्यू, जर तुम्ही कॅल्सी असेल तर तुम्ही डायरेक्टली कॅल्सी घेऊन सॉल्व्ह करू शकताय. पण कॅल्सी सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर वेगळं येतं आणि रेग्युलरली सॉल्व्ह केला तर उत्तर वेगळा येतं. म्हणजे त्यात काय करता तुम्ही, कॅल्सी काय करते, सगळ्या व्हॅल्यू आहे तसं ठेवते, पण इथे तुम्हाला ॲडजस्टमेंट अजून करता येते. जर विदाउट युजिंग कॅल्क्युलेटरचा यूज केला तर तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट भरपूर करता येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा, साइन 45 किंवा साइन 45 तुम्ही कॅल्सीमध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर भेटतं √2/2 भेटतं. आणि आपल्याला काय माहित आहे, साइन 45 चा आन्सर आपल्याला काय टेबल दिले, टेबल काय दिले, 1/√2. म्हणजे तुम्ही कॅल्सी यूज केला तर तुम्हाला √2/2 येतं, आणि विदाउट कॅल्सी केलं तर काय येतं, 1/√2. म्हणजे तुम्ही कॅल्सी यूज केला की मला कळणार आहे. जर तुम्ही कॅल्सी यूज करत असाल तर देखील ते समजतं. त्यासाठी ते विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर, कॅल्सीचा उपयोग न करताच तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरोबर. बघा ते कसं फाइंड करायचं. फर्स्ट ऑफ ऑल मी गिवन जे आहे ते लिहून घेतलं. साइन ऑफ -765 डिग्री. मला याचं काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याकडे एक रूल आहे, आतमध्ये मायनस आहे. आतमध्ये मायनस, बघा साइनच्या आतमध्ये मायनस असेल, साइन मायनस ऑफ थीटा इज इक्वल टू, तुम्हाला झाले बघा निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले. हा फॉर्म्युला काय येतोय, मायनस साइन थीटा. म्हणजे आतमध्ये जर मायनस असेल तर तो साइन असेल तर तो मायनस काय येतो, बाहेर येतो. म्हणजे इथे देखील आतमध्ये मायनस आहे का, मी हे मायनस बाहेर घेऊ शकतो. म्हणजे हा मायनस काय आला, बाहेर आला. मग काय झालं आहे, साइन 765 डिग्री. 765 डिग्री. आता मला ह्याचं बघा, तुम्ही अलाइड म्हणून किंवा कंपाऊंड अँगलचं सर यूज करून मी हे गणित सोडवू का, सोडवू शकता. पण कंपाऊंड अँगलचं काय सांगा डेफिनेशन बघा, तुम्हाला 2 स्टँडर्ड अँगलच्याच ॲडिशन किंवा मग काय सबट्रॅक्शन मध्ये तो अँगल लिहिता आला पाहिजे. इथे तुम्हाला हा अँगल लिहिता येतो का रे, 2 स्टँडर्ड अँगलच्या. स्टँडर्ड अँगल काय, 0, 30, 45, 60 आणि 90 यांच्या दोघांच्या बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही हे 765 लिहू शकता का, नाही लिहू शकता. काय गोष्ट नाही, तुम्ही लिहू शकत नाही. मग त्यासाठी इथं अलाइड अँगल, तुम्ही अलाइड अँगलचा यूज करून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. पण आता अलाइड अँगलचा यूज करून तुम्हाला प्रीवियस लेक्चरला मी सांगितलं हे मायनस आहे कसं लिहिलं. इथं काय बघा, साइन ऑफ, परत ब्रॅकेट मध्ये मला हा नंबर स्प्लिट करायचा आहे. हे नंबर मला कसं स्प्लिट करायचा आहे, पण मी प्रीवियस लेक्चर तुम्हाला सांगितलं नंबर स्प्लिट कसं करायचं. हा 765 तुम्ही डिवाइड बाय 9 करायचं. डिवाइड बाय 9 केला तर तुम्हाला आन्सर काय भेटतं, 8 पॉइंट समथिंग भेटतं. काय भेटतं, 890 करायचं, 90. मग तुम्हाला 8 पॉइंट समथिंग भेटतं. मग पॉइंट नंतर जो आहे तो सोडून द्यायचा, फक्त पुढच्या नंबरनं त्या परत 90 ला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, 90 ला मल्टिप्लाय. मग आम्ही 90 × 8 केलं तर किती येतं, 720 येतं. 90 × 8 म्हणजे 720. पण मला ऍक्च्युअली नंबर किती पाहिजे,
765. मग मी ह्या 720 मध्ये अजून किती ऍड केलं पाहिजे, तर मला 765 येतं. बघा तो ऍड जो करायचा आहे तो देखील तुमचा एक स्टँडर्ड अँगल असणार आहे. 30, 45 किंवा 60 हेच अँगल असणार आहे. म्हणजे तुम्ही किती ऍड 30 ऍड केलं तर काय येतं, 750 येतं, म्हणजे तो होत नाही. 45 ऍड करा, काय येतं, 45 ऍड केल्यानंतर 765 येतं. म्हणजे मी हा अँगल कसा लिहू शकतो बघा इथं. मी इथं सॉल्व्ह करून दाखवलं कसं लिहायचं. 90 म्हणजेच काय रे, पाय बाय 2, बरोबर आहे का. 90 म्हणजेच काय, पाय बाय 2 इनटू किती आहे 8 प्लस काय अँगल आहे, परत बघा काय ऍड करणार तुम्ही 45. चला मी ह्या अँगलचं स्प्लिट केलं. काय अँगलचं स्प्लिट कसं केलं बघा, 90 इंटू 8 प्लस 45 म्हणजे आन्सर काय येतं 765 येतं. हे अलाइड अँगल बघा, दोन अँगलचं मी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच केलं का, पण त्यातला एका अँगलला काय केलं मी 90 ने मल्टिप्लाय केलं. काय केलंय 90 ने मल्टिप्लाय 1/2 90 ने मल्टिप्लाय केलेला आहे. हा तुमचा अलाइड अँगल मध्ये आला. आता मला हे सोडवायचं आहे. आता हे सोडवण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला एक देतो बघा. कोणता फॉर्म्युला देता, जर साइन ऑफ, तुम्हाला फॉर्म्युला होता साइन ऑफ पाय बाय 2 इंटू n प्लस और मायनस थीटा इज इक्वल टू काय होतं, प्लस और मायनस साइन थीटा कधी रे, n इज इवन आणि प्लस और मायनस कॉस थीटा कंडिशन काय, n इज ऑड. इथे का बघा sin पाय बाय 2 इंटू n प्लस और मायनस थीटा, ह्याचं फॉर्म्युला एकदा चेक करा. पाय बाय 2 इंटू n म्हणजे काय, एनी नंबर, कोणताही नंबर आहे. मग इथे नंबर काय आला 8 प्लस थीटा म्हणजे अँगल 45 असं असेल. म्हणजे हा n इथला जो 8 हा जर इवन असेल तर तुम्हाला काय येणार आहे प्लस और मायनस sin थीटा. हा जर n ऑड असेल तर काय येणार तर प्लस और मायनस cos थीटा. आता हे प्लस आणि मायनस काय असतं, प्लस आणि मायनस. आता प्लस आणि मायनस काय, तुम्हाला प्रत्येक क्वाड्रंट मध्ये क्वाड्रंटचं काय रेंज माहित आहे. काय माहित आहे रेंज काय, 0 टू 90, 90 टू 180, 180 टू 270 आणि 270 टू 360. बरोबर आहे. बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोण असतं, पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह, बरोबर ना. हा कोणता तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, ह्यात काय असतं ऑल पॉझिटिव्ह असतात, ऑल आर पॉझिटिव्ह, बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, ओन्ली साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण असतं, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. फोर्थ मध्ये कोण असतं, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. हे तुम्ही शिकला ऑलरेडी, बरोबर आहे. मग आता हा अँगल जो आहे तुमचा 765 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर आहे. बघा 0 टू 90 असेल तर फर्स्ट येणार आहे, 90 टू 180 सेकंड, 80 टू 270 थर्ड, 270 टू 360 काय आलं फोर्थ. बट ही त्याच्या पुढे आहे परत, म्हणजे परत बघा तुमचं 360 पासून इथं परत तुम्ही ऍड करा तर 450 पर्यंत जो अँगल असेल तो तुमचा फर्स्ट क्वाड्रंट असेल, बरोबर आहे ना. परत तुम्ही 460 पासून पुढे जे 90 अँगल मेजर करणार आहे ते सेकंड असेल. परत त्यानंतर 4 म्हणजे हा सर्कल कंप्लीट होणार ना. मी कितीही मोठा अँगल घेतला तर हे रोटेशनच करणार आहे, या रोटेशनच्या बाहेर जाणार आहे का ते, हाच रोटेशन तू काय करणार आहे कंप्लीट करणार. म्हणजे फर्स्ट टू सेकंड येणार, सेकंड टू थर्ड, थर्ड टू 4, परत 4 टू 1 असे येणार. म्हणजे कितीही मोठा अँगल असेल तर ते ह्या चारच क्वाड्रंट मध्ये कुठेतरी असणार आहे. आता मग ते फाइंड कसं करायचं, करायचं ते फाइंड. बघा असं तुम्ही फाइंड करणार का मेजरला प्रत्येक वेळेस मी या 360 मध्ये 90 ऍड केलं तर नंबर येतो, परत त्यामध्ये 90 ऍड केलं तर हा नंबर, असं चेक कराल का नाही. त्यासाठी सिंपल वे आहे, त्यासाठी काय परत सिंपल वे. इथं तुम्ही ऑब्झर्व करायचं n काय बघायचं रे, n किती आहे 8 आहे, n किती आहे 8. ह्या 8 ला 4 ने परत डिवाइड करायचं. त्या 8 ला तुम्ही जर 4 ने डिवाइड केला, जर पूर्ण भाग जात असेल तर लक्षात ठेवायचं की हा जो अँगल आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. 8 ला काय पूर्ण भाग जात असेल तर तो 8th क्वाड्रंट आहे. बाकी जेवढं राहत असतील 1 2 3 बाकी त्यामध्ये 3 नंबर असतील, मग 1 एक बाकी राहिलं तर फर्स्ट क्वाड्रंट, बाकी 2 राहिलं तर सेकंड क्वाड्रंट, बाकी जर 3 राहिलं तर तो फोर्थ क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. आणि पूर्ण भाग जात असेल तर तो कोणता आहे फोर्थ क्वाड्रंट. पण इथं 8 आहे बट प्लस आणखी एक अँगल आहे,
प्लस आणि एक अँगल प्लस अँगल असेल तर हा कुठला फोर्थ तुम्ही 8 ला जर 4 डिवाइड केला तर तो कोणता अँगल आला फोर्थ पण इथं जर प्लस असेल तर तुम्ही त्याच्या पुढचा अँगल चूज करायचा बघा मी काय सांगतो हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की भाग गेलं हे तुम्ही ऑब्झर्व केला कुठलं क्वाड्रंट आहे बट प्लस एखादा अँगल असेल तर तुम्ही पुढचा क्वाड्रंट घ्यायचा आणि इथं मायनस एखादा अँगल असेल तर आहे तोच क्वाड्रंट घ्यायचा बरोबर आहे मग आता इथं काय आहे या 8 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट येणार आहे प्लस थिटा म्हणजे कोणतं क्वाड्रंट परत फर्स्ट क्वाड्रंट मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतात पॉझिटिव्ह असतात मग इथं काय बघा इथं जो प्लस ऑर फॉर्म्युला प्लस और मायनस आहे ना हा तो साइन आहे की तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये चेक करायचं आणि तुम्ही त्यावेळेस तिथं प्लस किंवा मायनस साइन देऊ शकता मग आता हा अँगल कोणता क्वाड्रंट आहे रे फर्स्ट क्वाड्रंटचं कंडिशन काय ऑल आर पॉझिटिव्ह बरोबर आहे ना सगळे काय असतात पॉझिटिव्ह मग इथं मग मायनस आहे कसं मग मी हे मायनस ऑलरेडी आहे पहिला मायनस जो ऑलरेडी आहे म्हणून तोच मायनस क्लेम येतं मग इथं प्लस येतं म्हणून ब्रॅकेट मध्ये मी प्लस काय लिहायची गरज आहे का प्लस असेल तर लिहित नाही प्लस घेत नाही मग आता बघा इथं हा 8 इवन आहे की ऑड आहे 8 काय आहे इवन आहे की ऑड आहे 8 हा इवन आहे जर n 8 म्हणजेच काय n जर तुमचा इवन असेल तर काय येतं sin थीटा आहे तसा sin येतो म्हणजे काय येणार आहे sin ऑफ आणि थीटा म्हणजे कोण अँगल किती 45 डिग्री sin ऑफ 45 म्हणजे आन्सर तुम्ही फाइंड करू शकता मायनस आहे तसं sin 45 काय असतं 1/√2 बघा झालं तुम्हाला आन्सर भेटलं काय sin ऑफ -765 डिग्री इज इक्वल टू काय आन्सर भेटलं -1/√2 बघा किती इझी आहे फक्त तुम्हाला हे कन्वर्जन जमलं पाहिजे कसं अँगल कसा स्प्लिट करायचा 90 च्या मल्टिपल मध्ये लिहायचं त्यानंतर प्लस मायनस कोणता क्वाड्रंट आहे कसं ओळखायचं ह्या बारीक गोष्टी तुम्हाला कळल्या तर हे एक्झाम्पल एकदम इझी आहे तुम्ही एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता बघा हा झाला फर्स्ट मी परत सांगतोय काय केलं बघा आपल्याला sin ऑफ -765 चं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे मी त्यासाठी बघा हे अँगल मी कंपाऊंड मध्ये स्प्लिट करू शकतो का दोन स्टँडर्ड अँगलचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये डायरेक्टली स्प्लिट करू शकतो का नाही करू शकत म्हणून मी काय केलं तर एक अँगल 90 च्या मल्टिपल मध्ये घेतला आणि दुसरा अँगल काय घेतलं एक स्टँडर्ड अँगल मग 90 च्या मल्टिपलला कसं काढायचं ते पण तुम्हाला सांगितलंय ह्या नंबरला 90 ने डिवाइड करायचं आन्सर काहीतरी भेटतो समथिंग 8.5 भेटतो मग फक्त 8 न परत त्या 90 ला बघा 8 ने मी फक्त 90 ला मल्टिप्लाय केलं आणि प्लस जे काही बाकी अजून पॉइंट वरचा सोडला तुम्ही 5 त्यासाठी पुढे काही नंबर असणार ना मग त्यासाठी 45 ऍड करावा लागतं त्यानंतर ते किती तर 765 मग आता परत हा तुम्ही ऑब्झर्व करायचा की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटच्या चरणात आहे मग ते कसं फाइंड करायचं इथं परत नंबर जो तुमचा n असतो त्या n ला 4 ने भाग करायचा 4 ने जर पूर्ण भाग गेला तर तो फोर्थ क्वाड्रंट 4 ने भाग गेल्यानंतर बाकी जर एक राहत असेल तर तो फर्स्ट बाकी जर 2 राहत असेल तर तो सेकंड बाकी जर 3 राहत असेल तर ते थर्ड क्वाड्रंट आणि बघा हे झालं थर्ड क्वाड्रंट इथं पर्यंत पण प्लस अजून अँगल आहे पुढे जर प्लस अँगल असेल तर तो त्याला फोर्थ क्वाड्रंट आलाय मग तो पुढचा क्वाड्रंट घ्यायचा प्लस अँगल असेल जर मायनस असेल तर आहे तेच अँगल घ्यायचा मायनस असेल तर काय आहे तोच अँगल तुम्ही लिहायचा हे सगळ्यांना समजलं का आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया ह्यासारखं सेम आहे नेक्स्ट एक्झाम्पल तेच क्वेश्चन विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट आहे cos of 330 डिग्री 330 आता मला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे बघा फर्स्ट आपण मी परत गिवन लिहून घेतलं cos ऑफ 330 डिग्री 330 डिग्री आता बघा 330 डिग्री म्हणून करायचं आहे परत मला हे कसं लिहायचं आहे अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये लिहायचं बघा मगाशी हा मायनस होता म्हणून मी ते यूज केलं इथं मायनस आहे का नाही आहे ॲज इट इज मला आता हे परत काय करायचं आहे अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे पण मी फॉर्म मध्ये काय करणार याला जर तुम्ही किती 90 ने डिवाइड केला तर तुमचं 3 पॉइंट समथिंग येतं 3 पॉइंट समथिंग म्हणून तुम्ही काय करायचं बघायचं cos ऑफ 90 म्हणजे पाय 90 म्हणजेच π/2 इनटू किती आहे 3 आहे प्लस बघा 90 जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 270 येतं आणि अजून किती ऍड करायला पाहिजे रे 330 याला अजून 60 डिग्री ऍड केली पाहिजे त्याला 60 डिग्री मी ऍड केलं
60 डिग्री तुम्ही ऍड केला, मग तुम्हाला काय भेटला हा cos 330 म्हणजे π/2 × 3 प्लस 60 म्हणजे किती येतं 330 अँगल मिळतं. हे कन्वर्जन केलं तर त्यानंतर परत बघा काय करणार आहे, मला आता हे कोणत्या अँगल हा कोणता क्वाड्रंट मध्ये चेक करायचा आहे. मग क्वाड्रंट मध्ये कसे करणार, बघा इथं 3 आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंट असणार, इथं का पूर्ण भाग घालवायचा नाही, भाग जातच नाही. 3 असेल तर तो थर्ड क्वाड्रंट आहे. प्लस थीटा आहे बट म्हणजे काय 3 आहे पण प्लस आहे म्हणून हे फोर्थ क्वाड्रंट. 3 आहे पण प्लस अँगल असल्यामुळे काय आला तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला. मग आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतं रे, कॉस काय असतं पॉझिटिव्ह. कॉस आणि सेक काय असतात पॉझिटिव्ह. मग इथं काय आहे प्लस येतं, प्लस काय लिहायची गरज आहे का नाही. मग आता परत बघा हे तुम्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन ठरवला तर त्यानंतर इथं कॉस येणार की साइन येणार ते ठरवायचं आहे, बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे आपण परत एक फॉर्म्युला टाका काय कॉस ऑफ सेम cos of π/2 × n plus or minus theta is equal to plus or minus cos theta तेव्हा n is a even आणि plus or minus sin theta कधी n is a odd. बघा cos ला काय जर n तो even असेल तर आहे तसा cos येतोय, odd असेल तर काय sin येतोय. मग इथे n म्हणजे कोण आहे 3 आहे. 3 even आहे की odd आहे. even म्हणजे सम, odd म्हणजे विषम संख्या. हे 3 विषम संख्या आहे की सम संख्या आहे, विषम आहे. मग विषम असेल तर तुम्ही काय करता बघा इथं ऑड म्हणजे विषम असेल तर काय cos sin लिहिताय. cos काय लिहिताय sin. मग इथं काय येणार बघा cos काय आलं sin ऑफ काय येणार आहे 60 डिग्री. पुढचा अँगल आहे दिसलं का बघा थीटा आहे दिसलं काय sin ऑफ 60 डिग्री. मग आता sin 60 चं व्हॅल्यू काय असतं √3/2 झालं. फोर cos of 330 degree is equal to √3/2. हे तुमचा आन्सर येतो. काय तर हे तुमचं आन्सर. किती इझी आहे, वाटताना किती मोठं वाटते पण सॉल्व्ह करताना व्यवस्थित स्प्लिटिंग केलं तर खूप इझी एक्झाम्पल्स आहेत. सगळ्यांना समजलं का. फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले आणि हा चार्ट माहित पाहिजे कोणत्या चरणामध्ये कोण पॉझिटिव्ह आहे. एवढं जर माहित असेल तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. बघा थर्ड एक्झाम्पल आपल्याला पुढचा थर्ड एक्झाम्पल व्हायचा आहे. काय थर्ड एक्झाम्पल थर्ड आहे सेक स्क्वेअर मायनस ऑफ 765 डिग्री. आतापर्यंत तुम्ही फक्त साइन कॉस पाहिलाय. आता इथं काय आहे सेक स्क्वेअर आहे. असं दे ना सेक स्क्वेअर असेल तर आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला जे रूल माहिती आहे त्याच रूलने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बघा फर्स्ट आपण मी गिवन आहे तसं लिहून घेतलं. आता हा स्क्वेअर मी कसा लिहितो बघा ब्रॅकेट मध्ये सेक कंसात मायनस 765 डिग्री आणि हा सेक स्क्वेअर म्हणजे काय पूर्ण त्या सेक पूर्ण कंसाचा काय असतो स्क्वेअर असतो. ट्रिग्नोमेट्रिकला कोणताही स्क्वेअर असेल तर तो पूर्ण होल त्या अँगलचा देखील स्क्वेअर पूर्ण त्या फंक्शनचा स्क्वेअर असतो. मी ते फंक्शनचं स्क्वेअर घेऊन घेतलं का. आता स्क्वेअर आहे तसं ॲज इट इज आपल्याला हे व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. परत बघा साइन ऑफ मायनस 765 म्हणजे साइन सेक ऑफ मायनस 765. मग सेक मायनस ऑफ थीटा काय असतं रे प्लस थीटा असतं का. मग तुम्हाला फॉर्म्युला झालाय काय सेक मायनस थीटा इज इक्वल टू तो मायनस निघून जातो सेकला म्हणजे सेक थीटा येतो. म्हणजे सेकला आणि कॉसला काय आतमध्ये अँगलला मायनस असेल तर तो निघून जातोय. मग इथं काय मायनस तो निघून गेला. मग राहिलं का मला फक्त सेक 765 डिग्री परत ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर परत मला 765 हे परत स्प्लिट करायचं आहे. बघा मगाशी फर्स्ट एक्झाम्पलला तुम्ही स्प्लिट केलता कसं करणार आहे बघा ब्रॅकेट मध्ये सेक कसं स्प्लिट करता π/2 × 8 प्लस 45 डिग्री आणि ह्याचा स्क्वेअर. बघा हे स्प्लिटिंग मगाशी तुम्ही फर्स्ट एक्झाम्पलला हे स्प्लिट केलाय पण मी डायरेक्टली लिहिलं. बघा आता परत हा अँगल कोणत्या चरणाला चेक करा क्वाड्रंट 8 आहे. 4 भागाला किती येतं बाकी 0 येतं म्हणजे हे फोर्थ क्वाड्रंट आहे. पण प्लस थीटा म्हणजे परत काय आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय कंडिशन आहे ऑल पॉझिटिव्ह ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर पॉझिटिव्ह म्हणजे काय करणार पॉझिटिव्ह साइन मी लिहित नाही. मग बघा प्लस थीटा आहे. मग आता परत बघा सेकचा काहीतरी काय फॉर्म्युला सेक π/2
इंटू एन प्लस और मायनस थिटा. बघा सेक असेल तर काय येते सेक थिटा. कधी एन इज अ इवन आणि एन जर ऑड असेल तर काय येतं कोसेक थिटा. एन इज अ ऑड विषम संख्या असेल तर. मग तुम्ही चेक करा इथं बघा एन किती आहे इवन आहे की ऑड आहे इवन आहे. मग इवन असेल तर काय तर कंडिशन बघा एन इज अ इवन देन काय सेक थिटा म्हणजे काय आलं तुमच्या इथं सेक ऑफ 45 डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग सेक 45 काय येतं √2. सेक 45 काय येतं √2. मग आता √2 चा स्क्वेअर काय येतं 2 म्हणजे तुम्हाला आन्सर काय भेटलं बघा सेक स्क्वेअर मायनस 765 अँगल आन्सर काय भेटलं 2 आलं. किती एक्झाम्पल इझी आहे बघा. फक्त तुम्हाला हे कन्व्हर्जन जमलं पाहिजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे चेक करता आलं पाहिजे. एवढं जर तुम्हाला समजलं तर एक्झाम्पल खूप सोपं आहे. 2 मार्काला एक एक्झाम्पल येतं पेपरला. एवढं सोडवायचं आहे 2 मार्क्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन. हा किती इझी आहे. फक्त तुम्ही सिम्प्लिफाय करायला शिका आहे आणि हे प्रॅक्टिस केलं पाहिजे. जितकं तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेवढं तुम्हाला समजणार. अदरवाईज ते समजणार नाही. फक्त लेक्चर बघितला तर तुम्हाला हे समजणार नाही. तुम्ही काय एक्झाम्पल्स लिहून काढले पाहिजे. प्रत्येक एक्झाम्पल 2-3 वेळा लिहून काढा तरच तुम्हाला ते समजेल. बघा पुढचं एक्झाम्पल पाहूया. पुढचा एक्झाम्पल हा देखील थोडा इंटरेस्टिंग आहे. बघा व्यवस्थित बघा. परत सेक ऑफ 3660 डिग्री. बघा किती मोठा अँगल आहे. दिसतात मला खूप मोठा अँगल दिसतो पण हे खूप इझी आहे. सॉल्व करायचं असेल तर हे खूप इझी आहे. बघा परत मला हे स्प्लिट करायचं आता. फर्स्ट ऑफ ऑल गिवन आहे की लिहून घेतलं. आता मला हा अँगल दोन अँगलचे ऍडिशन मध्ये लिहायचा आहे. त्यातला अँगल कोण पाहिजे 90 च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. काय पाहिजे 90 च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. आता बघा त्यानंतर काय करणार मी हे 90 च्या मल्टिपल कसं फाइंड करणार आहे. मी फर्स्ट ऑफ ऑल 3660 ला 90 न डिवाइड करणार. जर तुम्ही 90 ने डिवाइड केला तर तुम्हाला आन्सर भेटतं 40 पॉइंट समथिंग 40 पॉइंट काहीतरी वरती भेटतं. मग मी ह्या अँगलला 40 ने गुणलो तर बघा ते काय सेक कंसामध्ये मग असणार आहे π/2 म्हणजे किती 90 गुणिले किती असणार आहे 40 प्लस बघा मी 90 ला जर 40 ने गुणलं तर किती येतं 3600 येतं. जर तुम्ही 40 ने गुणले तर काय येतं 3600. अजून किती अँगल राहिला आहे वरचं 60. मग तुम्ही या तो प्लस ऑफ 60 बरोबर आहे का. बघा लगेच स्प्लिट केलं मी ह्या अँगलला 90 ने डिवाइड केलं. आन्सर काय येतं 40 पॉइंट 40 पॉइंट वरती काय येतं. मग मी त्या 90 ला 40 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 3600. पण मला इथे किती पाहिजे 3660 पाहिजे. मग अजून किती अँगल राहिला 60 अँगल. म्हणून ते अँगल काय केलं मी +60 केलं. झालं. आता हे मी कन्वर्जन करून घेतलं. त्यानंतर बघा परत तुम्ही पहिला काय चेक करायचा हा जो अँगल आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये चेक करायचा. काय करायचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही हे अँगल चेक करायचं. मग कोणतं क्वाड्रंट आहे रे हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. मग क्वाड्रंट चेक करून क्वाड्रंट कसं चेक करायचं ह्या 40 ला 4 ने डिवाइड करायचं. पूर्ण भाग जातो का जातो. बाकी काय राहतं 0. जर पूर्ण भाग जात असेल तर हा अँगल कुठाला परत 4th क्वाड्रंट मध्ये आला. काय अँगल 4th क्वाड्रंट मध्ये अँगल आला. बट प्लस थीटा +60 म्हणजे 4th अजून मी प्लस त्यात 7 ऍड केलं तर ते अँगल कुठे जाणार आहे फर्स्ट मध्ये. तो जाणार आहे फर्स्ट. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये परत सेक आहे रे सेक आहे पॉझिटिव्ह म्हणजे इथं प्लस येतं. त्याला मग प्लस किंवा मायनस ठरलं प्लस येतं म्हणून मी लिहित नाही. त्यानंतर हा n इवन आहे का ऑड आहे. फायदा फॉर्म्युला आहे सेक π/2 * n प्लस और मायनस थीटा. जर n इवन असेल तर सेक थीटा ऑड असेल तर कोसेक थीटा. मग हे इवन आहे की ऑड आहे इवन आहे. मग इथं काय येणार आहे सेक ऑफ 60 डिग्री. काय तर सेक ऑफ 60 डिग्री का आणि 40 इवन आहे. 40 हा सम संख्या आहे. सम असेल तर आहे तसं येतं. मग सेक 60 किती असतं 2 असतं. बघा आन्सर किती सेक ऑफ 3660 डिग्री चा आन्सर आपल्याला काय भेटलं ओन्ली 2. बघा दिसताना किती मोठं दिसतोय तो अँगल. सॉल्व केलं तर किती इझिली 2 स्टेप 1 2 स्टेप मध्ये तुम्ही सॉल्व केला ते. तर ही व्यवस्थित फॉर्म्युला पाठ असतील हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे ओळखता आलं तरच तुम्हाला ते जमणार आहे. अदरवाइज जमणार नाही. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल ह्या टाइप्स करूया.
ह्या टाइपचा आणखी एक सेम ह्या टाइपचा एक्झाम्पल, शेवटचं एक्झाम्पल व्यवस्थित सगळे लक्ष द्या. नेक्स्ट कोसेक मायनस 960 डिग्री. काय कोसेक मायनस 960 डिग्री. मला ह्याचं व्हॅल्यू परत फाइंड करायचं आहे. काय परत ह्याचा व्हॅल्यू फाइंड. परत मी तेच करणार, फर्स्ट अपॉन गिव्हन लिहून देणार. त्यानंतर बघा हा जो मायनस आहे ह्याचा मी आधी विचार करणार. मायनस काय विचारणार, कॉस ऑफ मायनस थिटा काय येतं आन्सर, कॉस ऑफ मायनस थिटा काय येतं, फक्त कॉस थिटा मायनस जो आहे तो निघून जातो. नाही इथे कोसेक आहे, कोसेक आहे सॉरी. कोसेक असेल तर काय मायनस आहे तसं ऍज इट इज बाहेर येतं. कोसेक असेल तर काय मायनस आहे तसं ऍज इट इज बाहेर येतं. बघा त्यानंतर म्हणजे काय येतं मायनस कोसेक 960 डिग्री. द रिझन काय कोसेक ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कोसेक थिटा. रिझन काय, जर कोसेकच्या मध्ये मायनस असेल तर तो मायनस आहे तसं बाहेर येतो ऍज इट इज आणि कोसेक थिटा राहतो. मग मी तेच केलं पाहिजे, तेच केलं. त्यानंतर परत पुढे हे मायनस आहे तसं ब्रॅकेट मध्ये मला हा अँगल स्प्लिट करणार. परत स्प्लिट कसं करणार, हे 960 ला काय करणार 90 ने डिवाइड करणार, 90 ने भागणार. 10 पॉइंट समथिंग येतं. मग मी 90 ला 10 ने मल्टिप्लाय करू का, करू शकतो, कारण पॉइंट समथिंग येतं म्हणून मी 10 ने मल्टिप्लाय केलं. 90 म्हणजे काय बघा कॉस ऑफ ब्रॅकेट मध्ये 90 म्हणजे कोण π/2 इनटू 10 बरोबर आहे का. 10 मल्टिप्लाय केलं म्हणजे किती येतं 900 येतं. आणि अजून किती ऍड केलं पाहिजे 960 याला अजून 60 डिग्री म्हणजे काय येतं 60 डिग्री. ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर आहे बघा स्प्लिटिंग कसं केलं. त्यानंतर आता हा जो अँगल आहे तो ऑलरेडी मायनस बाहेर आहे, मी तो लिहिला. त्यानंतर हा जो अँगल आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते ठरवायचा आहे, कारण मला प्लस व मायनस लिहायचं आहे. मग हे अँगल बघा 10 आहे, मी याला 4 ने डिवाइड केलं तर किती येतं बाकी 2 राहतं. म्हणजे हा जो अँगल आहे सेकंड क्वाड्रंट 2. पण प्लस थिटा आहे म्हणजे तो थर्ड क्वाड्रंट दिला. बघा व्यवस्थित कारण मी काय सांगलोय, मी याला डिवाइड केलं 4 न तर किती येतं बाकी 2 येतं. पण प्लस थिटा असेल तर तिसरं क्वाड्रंट घ्यायचं, जर मायनस असेल तर तो घ्यायचा आहे तोच क्वाड्रंट घ्यायचा. मग हे क्वाड्रंट कोणतं आलं थर्ड. थर्ड मध्ये कोसेक काय असतं, थर्ड मध्ये कोसेक आहे. कोसेक थिटा काय असतं थर्ड मध्ये बघा टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे हा काय होणार तुमचा निगेटिव्ह. बरोबर आहे, निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह सांगितलं. आता हा जो आहे 10 इवन आहे की ऑड आहे, इवन. बघा इथं फॉर्म्युला परत तोच आहे, कोसेक थिटा π/2 इनटू n प्लस मायनस थिटा इज इक्वल टू. इथं कोसेक येणार आहे कधी n इज अ इवन आणि इथं सेक येणार आहे कधी n इज अ ऑड. मग या म्हणा इवन आहे की ऑड आहे 10 सम इक्वेशन आहे, सम आहे. याचा अर्थ काय राहा आहे तसं कोसेक तुमचं इथं. मग काय येणार आहे कोसेक 60 डिग्री. कोसेक काय इथं 60 डिग्री. आता बघा हा मायनस मायनस काय आला प्लस, मग फक्त राहतं काय कोसेक 60 डिग्री. कोसेक 60 म्हणजे काय ना कोसेक 60 डिग्री. मग आता कोसेक 60 डिग्री काय असतं, कोसेक 60 डिग्री असतं 2/√3. 2/√3. मग मला आन्सर काय भेटणार कोसेक मायनस 960 डिग्री इज इक्वल टू काय भेटतं 2/√3. बघा किती इझी एक्झाम्पल आहे, किती फक्त तुम्हाला स्प्लिटिंग जमला पाहिजे, कोणतं क्वाड्रंट आवडता आलं पाहिजे आणि हे स्टँडर्ड अँगलचे तुम्हाला व्हॅल्यू माहित पाहिजे. एवढं माहित असेल तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. बघा सगळ्यांना हे एक्झाम्पल समजले का, आजचे काय घेतले ते. तर प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही 1-2 वेळा लिहून काढा. तुम्हाला वाटते बघितल्यानंतर लेक्चर की हा एक्झाम्पल सगळे समजले, बट ते प्रॅक्टिस केलं पाहिजे तरच तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होणार आहे. हे एक्झाम्पल तुम्ही 1-2 वेळा लिहून काढा, प्रॅक्टिस करा, म्हणजे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजतील. थँक्यू.